धर्मग्रंथांच्या पायावर नव्हे तर विज्ञान ग्रंथाच्या पायावर उभी केली पाहिजे असे म्हणणारे सावरकर हिंदूंच्या धर्मभोळेपणावर प्रहार करतात। तर्क, विज्ञान आणि धर्म या सर्वांचा उपयोग त्यांनी हिंदू राष्ट्र उभारण्यासाठी आपल्या तेजस्वी लेखणी, वाणी आणि कृतीने केला। सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असताना एका जहाज व्यावसायिकाने नवीन 2 बोटी खरेदी केल्या। त्या बोटींना रामदास आणि तुकाराम अशी नावे दिली। त्या बोटींचे जलावतरण करण्यासाठी सावरकरांना विनंती केली। सावरकरांनी बोटींचे जलावतरण तर केलेच, पण आपल्या भाषणात त्यांनी बोटींच्या मालकास सांगितले की नुसते रामदास आणि तुकाराम बोटींचं नाव ठेवल्याने त्या तरतील असं समजू नका। बोटी समुद्रात कशा बुडणार नाहीत याचे तंत्रज्ञान समजून घ्या। हिंदू समाजाने वेडगळ कल्पना सोडून विज्ञानाची उपासना निष्ठेने केली पाहिजे आणि विज्ञान हे शाश्वत आहे। तर या ज्ञानमार्गी सावरकरांचे एक आगळे रूप म्हणजे भक्तिमार्गी सावरकर। त्यांनी मातृभूमीची भक्ती केली। आपण ज्या देवाची भक्ती करतो तोच देव आपणास सर्वत्र दिसतो। सावरकरांनी देशावर प्रेम केले, मातृभूमीची भक्ती केली, राष्ट्राची सेवा केली, स्वातंत्र्याची उग्रतर उपासना केली, स्वतंत्रतेचे स्तोत्र गायले, राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची। भक्ती म्हणजे ज्यांच्या आधाराने ईश्वराशी एकरूप व्हायचे तो मार्ग, अशी व्याख्या आढळते। पण देवभक्ती आणि देशभक्ती यातील अंतर झुगारून देशालाच आपले त्यांनी उपास्य दैवत बनवले। देवघरातली अष्टभुजेची मूर्ती पाहिल्यानंतर त्यांना आपल्या स्वतंत्र देवतेची कल्पना आली, म्हणून मग त्यांनी आपल्या सावरकरांनी भक्तीची व्याख्या अधिक उंच आणि विशाल बनवली। ते म्हणतात, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती, असे म्हणून सावरकरांनी हे गीत लिहिलं आणि ते गीत सादर करतायत अनुराधा जोशी, मंजिरी केळकर, स्मृती थत्ते, स्नेहा मुळे आणि तेजस्विनी शिरोडकर।